लातूरात ड्रग्जचे आणखी एक प्रकरण. पुण्याच्या व्यक्तीने बायकोच्या मदतीने सिनेस्टाईलने केली ड्रग्ज विक्री. तिघे अटकेत. लातूरमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. आजही सुतमिल रोड परिसरातील एका पाणीपुरी स्टॉलच्या शेजारी कोणीतरी ड्रग्ज पावडरची खरेदी करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी दोघे जण एका महिलेकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याचं आढळून आले. ड्रग्जची विक्री आणि खरेदी करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर मुख्य आरोपी मात्र फरार आहेत. लातूर शहरात ड्रग्ज विक्री करणारी महिला आणि ड्रग्ज खरेदी करणारे 2 तरुणांना लातूर पोलिसांनी अटक केली आहे. सुतमिल परिसरात हा व्यवहार सुरू असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे. लातूरसारख्या शैक्षणिक हब असलेल्या शहरात ड्रग्ज विक्रीची ही धक्कादायक घटना घडली आहे. लातूर शहरातील सोना नगर या भागात अनुप सोनवणे आणि त्यांची पत्नी माया अनुप सोनवणे हे मागील अनेक दिवसांपासून ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय करीत होते. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती कळाली. पोलिसांनी सापळा रचला. माया अनुप सोनवणे ही सुतमिल परिसरात ड्रग्ज विक्री करताना आढळून आली. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पवन कॉलनी लातूर येथील ऋषिकेश राठोड आणि बिदर रोड उदगीर येथील संयम पडिले हे आले होते. या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप सोनवणे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. तो फरार आहे. पुण्यावरनं एमडी पावडर आणून लातूरमध्ये विक्री करीत होता. त्याची पत्नी माया सोनवणे हिच्याजवळ 16 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली आहे. याची बाजारातली किंमत 81,000 रुपये आहे. 5,000 रुपये ग्रॅमने विकत घेणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कलम 8(क)(21) एनडीपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.